आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। राहुल गांधी एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। पण राहुल गांधींच्या दौऱ्याआधीच भाजप आता सावरकर मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्याआधी माफी मागावी अशी मागणी भाजपने सुरू केली आहे। राहुल गांधींच्या दौऱ्यावरून राजकारण तापलं। आधी माफी मागा मगच महाराष्ट्रात या। दौरा निश्चित होण्याआधीच भाजपचा विरोध। राऊतांचा भाजपवर जोरदार पलटवार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। या अनुषंगाने आता काँग्रेसनेही राहुल गांधींच्या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याच्या हालचाली सुरू केल्यात। त्यासाठी एप्रिलच्या शेवटी राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। पण राहुल गांधींचा दौरा निश्चित होण्याआधीच आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। सावरकर मुद्द्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी आणि नंतरच राज्यात पाऊल ठेवावं असा इशारा भाजपनं दिलाय। उद्धव ठाकरेजींना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी माझी आहे। महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधीने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याची माफी मागा मगच महाराष्ट्रात पाय ठेवा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीनेही जोरदार पलटवार केलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप सावरकरांच्या विचारांचं पालन करत नसल्याचा पलटवार केलाय। मागावी नंतरच महाराष्ट्रात पाऊल ठेवा असं बावनकुळे म्हणतायत ना, ऐसे बावनकुळे जी का कहना है। ठीक है, आप देख लेंगे उसके बारे में क्या करना हो। वीर सावरकर के विचार एक बार पढ़ लीजिए, समझ लीजिए, और आप वीर सावरकर के कितने विचार का पालन करते हो ये भी देख लीजिए। एकंदरीतच राहुल गांधींचा दौरा निश्चित होण्याआधीच भाजपनं दौऱ्याला विरोध सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। पण काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज झाल्यानं या दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे राहुल गांधी मुंबईला येईपर्यंत नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पवारांनी उद्योगपती गौतम अदानींची पाठराखण केल्यानंतर गुरुवारी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आता सावरकरांवरती वारंवार टीका करणारे राहुल गांधीही उद्धव ठाकरेंची भेट घेऊन डॅमेज कंट्रोल करण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि विशेष म्हणजे राहुल गांधी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। राहुल गांधी आणि ठाकरेंच्या भेटीची शक्यता। सावरकर प्रकरणी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न। काँग्रेसकडून विरोधकांची जमवाजमव सुरू। राहुल उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार। आधी शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे। सध्या काँग्रेसनं विरोधी पक्षांची जमवाजमव सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांनी दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेत अदानी प्रकरणावरनं सुरू झालेल्या नाराजीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। तसाच काहीसा प्रयत्न आता काँग्रेसकडूनही होण्याची शक्यता आहे। राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या टीकेनं शिवसेना काहीशी नाराज होती। आता ही नाराजी दूर करण्यासाठी स्वतः राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। कि जरूर उनके और उद्धव जी की एक मुलाकात जरूर होगी। केसी वेणुगोपाल जी जो कांग्रेस के महासचिव है और सीनियर नेता है, वो सोमवार को मातोश्री पे आकर उद्धव जी से इस बारे में बातचीत करने वाले। राहुल गांधी एप्रिल अखेरीस मुंबई दौऱ्यावर येण्याची चिन्ह आहेत। यावेळेला ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे आणि यासाठी ते मातोश्रीवर जाणार असल्याचीही चर्चा सुरू झालेली आहे। पण ही केवळ अफवा असल्याचं सांगत नाना पटोलेंनी ही शक्यता फेटाळून लावलेली आहे। काल शरद पवार साहेब राहुलजी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटलेत आणि आता मूड बांधण्याचं काम संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या वतीनं सुरू झालेलं आहे।
राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्यातून काँग्रेस आणि ठाकरे गटातले मतभेद दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले गेले असले तरी भाजपनं मात्र यावर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना भेटण्याआधी माफी मागावी असा टोला त्यांनी लगावलाय. उद्धव ठाकरेजींना भेटण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल केलेल्या सर्व वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी माझी आहे. काँग्रेसकडून राहुल गांधींच्या संभाव्य दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. त्याच वेळेला महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून राहुल गांधींच्या या दौऱ्याच्या आडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची तयारी सुरू आहे. पण आता खरंच राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंची भेट घेतात का? उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ते मातोश्रीवर जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आणि त्यामुळे राजकीय पक्षांकडून आत्तापासूनच विजयाचे दावे सुरू झालेत. महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या 40 जागा जिंकेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय, तर त्यांच्या दाव्याची विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. राऊतांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. देशात उत्तर प्रदेश नंतर लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. तब्बल 48 मतदारसंघ असल्यानं सगळ्याच पक्षांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी जाणार आहे. परिणामी महाविकास आघाडीची वज्रमूठ 40 जागांवर चमत्कार घडवेल असा विश्वास संजय राऊतांना वाटतोय. महाराष्ट्रामध्ये मी 48 पैकी 40 जागा जिंकू लोकसभेच्या असं वातावरण आहे. मी माझ्या अलीकडच्या भेटीमध्ये राहुलजींना मी भेटलो दिल्लीमध्ये, सोनिया गांधीसुद्धा तिकडे होत्या, तेव्हाही आमची याच्यावर चर्चा झाली या राज्यातल्या राजकीय वातावरणाविषयी. आणि तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की आपण महाराष्ट्रात यायला हवं, आपण सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. महाविकास आघाडीला 3 पक्षांमुळे तर भाजप आणि शिवसेनेला राज्य आणि केंद्रातल्या सत्तेमुळे यशाची खात्री वाटते. अर्थात त्यासाठी गेल्या 3 विधान परिषदेच्या निवडणुकींचे निकाल पुरेसे आहेत. डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं मोठा विजय मिळवला होता. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीनं विजय मिळवला. नागपुरात 50 वर्षात पहिल्यांदाच भाजपचा पराभव झाला होता. तर जून 2022 मध्ये झालेल्या विधान परिषदेत भाजपनं बाजी मारली. भाजपचे 5 तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी झाले होते. तर काँग्रेसला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं 3 जागा जिंकल्या. अमरावती आणि संभाजीनगरमध्ये भाजपचा पराभव झाला. नागपूरमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार पराभूत झाला. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपनं बाजी मारली होती. एकंदरीतच जुन्या विजयांमुळे संजय राऊतांनी केलेल्या दाव्यांची दादा भुसेंनी हवा काढली. आपल्या देशामध्ये स्वप्न पाहायला बंदी नाही. त्यांना अशी स्वप्न त्यांनी मदत राहावी त्यासाठी त्यांना शुभेच्छा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तर संजय राऊतांचा दावा फारसा गांभीर्यानं घेतलाच नाही. संजय राऊत आता बोललेले आहे की आम्ही लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा जिंकू. संजय राऊत साहेबांना उत्तर देण्याकरता 7 प्रवक्ते नेमले आहेत, ते उत्तर देतील. बावनकुळेंच्या पाठोपाठ सुधीर मुनगंटीवारांनी संजय राऊतांच्या स्वप्नरंजनाची खिल्ली उडवली. मला वाटतं की स्वप्न पाहण्यावर संविधानामध्ये बंदी टाकण्यात आलेली नाही. स्वप्न पाहेगा गणपतवानी बिडी पितांना चावायचाच नुसतीच गाडी मनाशीच न म्हणायचा की या जागेवर बांधीन माडी, हे आम्हाला शिकवायला जायचं ही कविता. आणि मला वाटतं की त्याच कवितेचा हा एक भाग. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जातात. आता संजय राऊतांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आता पुढच्या वर्षीच स्पष्ट होईल. मात्र तोपर्यंत पतंगबाजी सुरूच राहणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकीय नेते सातत्यानं तुमच्या टीव्हीवर दिसत असतात. एकंदरीतच राजकीय घडामोडी पाहता राजकीय नेत्यांचे बाईट्स मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आशिष शेलार यांनी बाईट आणि सिरियलचा थेट संबंध जोडत
संजय राऊतांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. तर संजय राऊतांनी देखील त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिल्यानं चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे. पाहूयात याविषयीचाच आमचा हा विशेष रिपोर्ट. बाईट, सिरियल आणि किलर. राऊत ऑन, टीव्ही ऑफ. किलर बडबडीला शेलारांचा टोला. डर, भीती आणि उडाली झोप. सिरियल किलर, भीती, डर हे शब्द ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की एखादा हॉरर थ्रिलर सिनेमाचा हा रिपोर्ट असेल. मात्र तसं नाही, तर हा रिपोर्ट आहे हॉरर पॉलिटिकलचा. ठाकरे गटातले खासदार संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांचा दांडपट्टा फिरवत असतात. सगळी न्यूज चॅनल्स मात्र त्यावेळेला प्रेक्षकांना पत्रकार परिषद लाईव्ह दाखवत असतात. मात्र त्यावेळेला प्रेक्षकांना नेमकी सिरियल पाहायची असते हा मुद्दा मांडत आशिष शेलारांनी संजय राऊतांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. रात्रीच्या 9:30च्या टीव्हीला लोक ऑन करतात कारण सिरियल पाहतात आणि सकाळच्या 9:30ला टीव्ही बंद करतात किंवा कारण सिरियल किलर वेडासारखा बडबडतो त्याला बघतात. आशिष शेलारांनी वर्मावर घाव घातल्यानं संजय राऊतही जोरदार पलटवार करणार यात शंकाच नव्हती आणि झालंही तसंच. संजय राऊतांनी सुद्धा अगदी फिल्मी स्टाईलनं याला प्रत्युत्तर दिलं. भाजपवाल्यांची झोप उडवून दिल्याची पुस्तीही संजय राऊतांनी जोडली. हे डर आहे, ही भीती आहे आमची आणि ही भीती आमची असायला पाहिजे. हे डर होना चाहिए. झोपत नाहीत हे, माझ्या भीतीने मला माहिती आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांनी सिरियल किलर, डर, भीती या शब्दांच्या माध्यमातून एकमेकांचा समाचार घेतला. मात्र यामुळे ना संजय राऊतांची सकाळची पत्रकार परिषद बंद होणार आहे, ना शेलारांकडून होणारी टीका थांबणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी टीव्ही बंद करण्याऐवजी सुरू असलेल्या टॅक्स फ्री मनोरंजनाचा लाभ घेणं कधीही फायद्याचंच ठरेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बरं, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भारत आता हिंदू राष्ट्र होण्याची फक्त औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. कारण लखनौ दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे हिंदू राष्ट्रच असल्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि त्या पाठोपाठ आता बावनकुळेंनी भारत हा हिंदुत्ववादी देश असल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे नव्या वादाची पायाभरणी झाली आहे. भारतामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात, त्यामुळे तुम्ही याला हिंदू राष्ट्र म्हणा की म्हणू नका, हिंदू राष्ट्रच आहे. हिंदुत्वाचा विचार हा सर्वांनाच मान्य असला पाहिजे कारण भारत हा हिंदुत्ववादी आहे. देवेंद्र फडणवीसांनी 9 एप्रिलला लखनौमध्ये भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर या आशयाचं ट्विटही फडणवीसांनी केलं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हिंदू राष्ट्रावर थेट भाष्य केलंय. इथला प्रत्येक नागरिक हिंदुस्थानी विचाराचा असून भारत हा हिंदुत्ववादी देश आहे असं थेट वक्तव्य बावनकुळेंनी केलं. या देशात राहणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, कुठल्याही समाजाचा असो, तो हिंदुस्थानामध्ये असल्यामुळे तो हिंदुत्ववादीच आहे. हिंदुत्वाचा विचार हा सर्वांनाच मान्य असला पाहिजे कारण भारत हा हिंदुत्ववादी आहे देश आहे. आणि त्यामुळे इथे काही आम्ही समाजाचा मत समाजामध्ये त्या ठिकाणी कुठलाही समाज असो, धर्म असो, भारतामध्ये राहत असल्यामुळे सर्व भारतीय आहेत, सर्व हिंदुस्थानाचे रहिवासी आहेत. हिंदू राष्ट्राविषयी सत्ताधाऱ्यांकडून सध्या अशी वक्तव्य सुरू झाली आहेत. त्यामुळे थोडं इतिहासातही डोकावून पाहूयात. मूळ संविधानाच्या उद्देशिकेत धर्मनिरपेक्षता हा शब्दच नव्हता. हा शब्द अंतर्भूत करण्यात आला तो 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीमुळे. या घटनादुरुस्तीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली होती. याच काळात धर्मनिरपेक्षता हा शब्द समाविष्ट करण्यात आला. तर ठाकरे गटानं भाजपच्या हिंदू राष्ट्रावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करू नका असा सल्ला संजय राऊतांनी दिला. चांगलं आहे ना, मग कोणी म्हटलं हे हिंदूंचं राष्ट्र नाही म्हणून? बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर या सगळ्यांनी हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा. हिंदुत्वाचं
अनेक विचारणे विषय असे आहेत त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल आणि ते नागपुरातच करावं लागेल. हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मात्र ठाकरे गटाच्या उलट भूमिका घेतली आहे. हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून राज्यात नवा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे धर्म आणि राजकारण हे दोन वेगवेगळे मात्र एकमेकाला समांतर घटक आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा शब्द मूळ संविधानाच्या उद्देशिकेत टाकण्यात आला नसावा असं अभ्यासकांचं मत आहे. एकूणच सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हिंदू राष्ट्र हा शब्द समाविष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुन्हा एकदा पाहणार आहोत सविस्तर विशेष. तर शरद पवारांनी JPC विषयी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, कारण काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी JPCची मागणी लावून धरलेली होती. मात्र पवारांनी वेगळा सूर आळवल्यामुळे विरोधकांमध्ये JPCवरून एकमत नसल्याचं चित्र निर्माण झालं. बरं, या पार्श्वभूमीवरती गुरुवारी शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची भेटही घेतली. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवारांनी ती भेट तर घेतली नाही ना, अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. शरद पवारांकडून डॅमेज कंट्रोल, दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट. JPC विषयी भूमिकेनंतर भेटीला महत्व. 2024च्या लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी असला तरी विरोधकांनी आत्तापासून जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून भाजप विरोधातील पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळेच गेल्या काही दिवसात विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला. सर्व विरोधक एका छत्राखाली आल्याशिवाय भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचणं शक्य नसल्याचं विरोधकांना माहिती आहे. त्यामुळेच दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली. कई राजनीतिक दल ऐसे कि उनकी विचारधारा इस कार्यक्रम पर है, मगर मिलकर जाने के लिए जो प्रयास करना चाहिए, ये प्रयास करने के लिए जी सदन के अपोजिशन के नेता है, इसे उन्होंने इस पर ध्यान दे दिया, इसका लाभ सबको हो जाएगा. मैं इतना कहना चाहता हूँ की ये सुरुवात है. पण या भेटीला आता एक वेगळीच राजकीय किनार होती. JPC आणि अदानींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं असताना शरद पवारांनी JPCची गरज नसल्याची भूमिका घेतली होती. शरद पवारांनी एक प्रकारे विरोधकांच्या मागणीतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. शरद पवारांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची कोंडी झाली होती. त्यामुळेच ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवारांनी राहुल गांधी आणि खरगेंची भेट तर घेतली नाही ना, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. खरगे जी ने और पवार जी ने कहा है कि एक प्रोसेस चालू हुई है ऑपोजिशन को एक करने की. शुरुआत है. हम सब पार्टियां इस प्रोसेस के लिए कमिटेड हैं. शरद पवार आणि राहुल गांधींच्या भेटीच्या एक दिवस आधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांची राहुल गांधींनी भेट घेतली होती. त्यानंतर नितीश कुमार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या भेटीला गेले होते. या भेटीमुळे विरोधक भाजप विरोधात एकवटत असल्याचं चित्र निर्माण झालंय. अधिक से अधिक पार्टियों को पूरे देश में एकजुट करने का प्रयास करें और उसके लिए हम लोग अपना कोशिश करेंगे. सब लोग एग्री करेंगे, वो सब लोग बैठेंगे और एक साथ हम लोग आगे का काम करेंगे, मिल करके चलेंगे. ये बात तय हो गई है. नितीश कुमार यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्यामुळेच त्यांची UPAच्या संयोजकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. UPAतील घटक पक्षांचा विचार केल्यास शरद पवार हे UPAतील सर्वात ज्येष्ठ आणि मुरब्बी नेते. तसंच सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. मात्र JPC आणि अदानींच्या मुद्द्यावरून त्यांनी घेतलेली भूमिका विरोधकांना कोड्यात टाकणारी आहे. त्यामुळेच आगामी काळात नितीश कुमारांना पुढे करण्याची काँग्रेसची खेळी तर नाही ना, अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
महाविकास आघाडीमधील वाद टाळण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांचा मुद्दा बाजूला ठेवलाय, तर भाजपच्या हिंदुत्वाला काउंटर करण्यासाठी काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाची वाट तर नाही ना, अशी चर्चा देखील आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. प्रदेश भाजपच्या ट्विटर हँडलवर भारत हे हिंदू राष्ट्र आहे असा मजकूर शेअर केल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. एकीकडे भाजप सबका साथ सबका विकासचा नारा देत असताना प्रदेश भाजपकडून हिंदू राष्ट्राचा सूर आळवला जातोय आणि त्यामुळेच आता विरोधकांना भाजपवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. त्यामुळे हिंदुत्वावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने आलेत. खरं तर भाजपनं नेहमी हिंदुत्वाचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केलाय. अयोध्येतील राम जन्मभूमीचा मुद्दा हाती घेत भाजपनं देशभरात जनाधार मिळवला हा इतिहास आहे. मात्र गेल्या काही वर्षात हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांकडून भारत हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली जाऊ लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपच्या या ट्विटला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदुस्थानी आहे, हिंदुस्थानी विचाराचा आहे, भारतीय विचाराचा आहे आणि त्यामुळं कोणी याला छेद देत असेल तर तो देऊ नये. एकीकडे भाजपवर सारवासारव करण्याची वेळ आलेली आहे, तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता काँग्रेसही काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडच्या काळातील काँग्रेसचं राजकारण पाहता काँग्रेसची सॉफ्ट हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीची एकजूट राखण्यासाठी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा बाजूला सारला, तर आता काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाची आठवण झाली आहे. नाही, हे मागं पडलेलं ज्याचं नाव घ्यायचं नाही तुम्ही नाव घेता जबरदस्ती. आम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे. काँग्रेसनं आजवर धर्मनिरपेक्षतेला महत्त्व दिलं, तर भाजपनं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केला. पण अलीकडच्या काळात राजकारणाचा बाज बदललाय, त्यामुळेच आता काँग्रेसनंही सॉफ्ट हिंदुत्वाची वाट तर धरली नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि CPI या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. राष्ट्रीय पक्षांचा दर्जा गेल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्लीतील कार्यालयही सोडावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंडित रविशंकर शुक्ला मार्गावरील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आता इतिहास जमा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेला हा बंगला रिकामा करावा लागणार आहे. दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसला तशी नोटीस दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता त्यांना राजधानी दिल्लीतील त्यांचं पक्ष कार्यालय देखील सोडावं लागण्याची शक्यता आहे. कारण की ज्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असतो त्याच पक्षाला दिल्लीत राष्ट्रीय कार्यालय मिळत असतं. महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार त्यांनी जर पैसे भरले असते किंवा सोबतच जी जागा त्यांना देण्यात आली असती त्या संदर्भातला व्यवहार पूर्ण केला असता तर त्यांच्यावरती ही पाळी आली नसती. देशातील सर्व राष्ट्रीय पक्षांना राजधानी दिल्लीत कार्यालयांसाठी बंगले उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्ला मार्गावरती हा बंगला देण्यात आला होता, पण आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे राष्ट्रवादीला हा बंगला सोडावा लागणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्ष कार्यालयासाठी सरकारकडे भूखंडाची मागणी केली होती, मात्र जागा पसंत न पडल्यामुळे कार्यालय बांधण्याचा बेत बारगळला. इकडे राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसची अवस्था झाली आहे. दिल्लीत पक्ष कार्यालय बांधण्यासाठी तृणमूल काँग्रेसला जमीन देण्यात आली होती. आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानं त्यांना भूखंड परत करावा लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलाय. 10 जानेवारी 2000ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014च्या निवडणुकांपर्यंत
तो टिकून होता. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहण्यासाठी 3 महत्त्वाच्या अटींची पूर्तता करावी लागते. ती पूर्ण न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा काढून घेण्यात आलाय. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या रात्री झालेल्या दंगलीमुळे शहरातील वातावरण ढवळून निघालं होतं. आता पुन्हा एकदा दंगलीवरून राजकारण सुरू झालेलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलंय. छत्रपती संभाजीनगरला दंगलीचा काळा इतिहास आहे. खरं तर अलीकडच्या काळात शहरात शांतता होती, मात्र रामनवमीच्या आदल्या रात्री दंगलीचा भडका उडाला. दंगलीनंतर राजकारण्यांनी एकमेकांना दूषणं देणं सुरू केलं. दंगल पूर्वनियोजित होती असा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात कबुली देत संभाजीनगरची दंगल पूर्वनियोजित होती असं वक्तव्य केलं. त्यावर इम्तियाज जलील यांनी संधी न दवडता गृहमंत्र्यांना उशिरा जाग का आली असा सवाल केला. खूप दिवसपूर्वी त्यांनी परमिशन घेतली होती आणि असं वाटत होतं की खूप मोठी गर्दी इथे उपस्थित होणार आहे, कारण त्यांची पहिली हे जे सभा आहे ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सगळे नेते येणार होते. पण तसा प्रतिसाद दिसला नाही, कमीत कमी मला दिसला नाही. आणि असं वाटतं की बाहेर गावातून खूप सारे गाड्या आणले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळलेल्या दंगलीत ठाकरेंच्या शिवसेनेनं संयमी भूमिका घेतली होती. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी दंगलीचं खापर सरकारवर फोडलं होतं. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कबुलीनंतर अंबादास दानवे यांनी दंगलीविषयी सवाल उपस्थित केलेत. गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना ही माहिती असेल पूर्वनियोजित दंगल होती तर गृह खातं करत काय होते, इथले पोलीस कमिशनर करत काय होते, इथले पोलीस कमिशनरांनी ही दंगल मोडून का काढली नाही. 30 मार्चच्या मध्यरात्री पेटलेली दंगल वेळीच आटोक्यात आली. त्याचं श्रेय छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना जातं, कारण त्यांनी दंगल इतर भागात पसरू दिली नाही. पण आता दंगलीवरून राजकारण सुरू झालंय. दंगल प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा फडणवीसांनी दिलाय. मात्र दंगलीच्या सूत्रधारांवर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री हे आता 8 दिवस राहतील असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. सूर्यनारायण आणि बाबासाहेबांच्या साक्षीनं आपण हे सांगतो असा दावा देखील त्यांनी केला. ज्यांनी घटनाबाह्य काम केलं त्यांना जनता माफ करणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान चंद्रकांत खैरेंच्या टीकेला संजय शिरसाटांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. विरोधकांना फक्त बातम्या पेरून आनंद घ्यायचा असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री बदलणार. संदीपान भुमरेंबाबत चंद्रकांत खैरेंचं भाकीत. पालकमंत्रीपद बदलाची चाहूल की विरोधकांची आवई. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्ट कधीही देण्याची शक्यता आहे. असं असताना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे अवघे 10 दिवस पालकमंत्री राहतील असं भाकीत चंद्रकांत खैरेंनी केलंय. सरकार कोसळेल, सोबत भुमरेंचं पालकमंत्रीपदही जाईल असं त्यांनी म्हटलंय. पालकमंत्री संदीपान भुमरे. कोण पालकमंत्री? संदीपान भुमरे. किती दिवस राहतील ते आता? किती दिवस राहतील? 8 दिवस फक्त. पाहून घ्या तुम्ही, लिहून घ्या माझं वाक्य आहे. उन्हात सूर्यनारायणच्या साक्षीने सांगतो आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने सांगतो. 8 दिवस राहतील फक्त 8 दिवस. कसे जातील? काय कारण असेल काय? शोधून घ्या तुम्ही, शोध मोहीम करा तुम्ही. खैरेंच्या आरोपांना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मी गेल्या 2 दिवसापासून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व बातम्या पाहतोय आणि मला आनंद होतो त्या सगळ्या बातम्या पाहून की खोटं सुद्धा किती रेटून बोलावं हे काही लोकांनी ठरवलेलं आहे. आणि चंद्रकांत खैरे हा मुळात त्याला सेन्स नसलेला माणूस आहे, सेन्सलेस ज्याला म्हणतात तो. मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो, कॉन्फिडन्स आहे माझा. खैरे शपथेवर दावे करत असले तरी हा दावा खरा ठरेल असं वाटत नाही. पण खैरेंच्या दाव्यानं संदीपान भुमरे समर्थकांची घालमेल वाढेल हे निश्चित. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. राज्याचे बंदरा आणि खनिकर्म मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी पुन्हा एकदा स्टंटबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मालेगाव 40गाव फाट्यावर भुसेंच्या कारला एका पिकअपनं कट मारला. या गाडीत गुरं असल्याचं लक्षात येताच दादा भुसेंनी 4 किलोमीटरपर्यंत या पिकअपचा पाठलाग केला. त्यामुळे दादा भुसे मंत्री आहेत की हिंदुत्ववादी कार्यकर्ते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. यांची मजल एवढी वाढली का तो आमच्या गाडीला कट मारतो. राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांची ही दृश्य. तब्बल 4 किलोमीटर पाठलाग करत दादा भुसेंनी 3 जनावरं असल्याची ही गाडी पकडली आहे. दादा भुसे ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर जात असताना मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावच्या 40गाव फाट्यावर एक पिकअप त्यांच्या गाडीला कट मारून सुसाट वेगानं पळाली. याचा संशय आल्यानं दादा भुसेंनी पिकअपचा 4 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत या पिकअपला अडवलं. गाडीची पाहणी केली असता त्यात 3 जनावरं आढळून आली. यानंतर घटनास्थळी आलेल्या वाहतूक पोलिसांची दादा भुसेंनी चांगलीच कानउघडणी केली आहे. खरं तर वाहनांचा पाठलाग करून ती अडवणं किंवा त्यांची तपासणी करणं हे पोलिसांचं काम आहे. पण आता पालकमंत्रीच हिंदुत्ववादी कार्यकर्त्याप्रमाणे जनावरं असलेल्या वाहनांचा पाठलाग करत असल्यानं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जातोय. जनावरांची गाडी पकडली ती आनंदाची बात आहे, कौतुकास्पद बाब आहे, निश्चित चांगली गोष्ट घडली. परंतु मालेगाव शहरात कायदा नावाची काही वस्तू आहे का नाही? पोलीस प्रशासनाने याच्यावरती का आवर्जून फोकस करू नये? याआधी सुद्धा दादा भुसेंनी चोरांशी 2 हात केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग केलाय. दादा भुसेंच्या या स्टंटबाजीनं काही सवाल उपस्थित होत आहेत. एका मंत्र्यानं वाहनाचा पाठलाग करणं कितपत योग्य आहे? पाठलाग करताना मंत्र्यांना दुखापत झाल्यास कोण जबाबदार? हा मंत्री महोदयांचा बेजबाबदारपणा नाही का? पोलिसांनी मंत्री दादा भुसे यांच्या गाडीला कट मारणाऱ्या पिकअप चालकावर गुन्हा दाखल केलाय. पण या प्रकरणात पोलीस ऑन कॅमेरा काहीही बोलायला तयार नाहीत. 9 महिन्यांपूर्वी प्रकृतीच्या कारणामुळे कृषी मंत्रीपद न घेतल्याचं सांगणारे दादा भुसे चोरांशी 4 हात करतात आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची पाठलाग करतात. याला चमत्कार म्हणावं की स्टंटबाजी अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव. आणखी दिवसभरात काय घडलंय महत्त्वाचं जाणून घेण्याआधी वेळ झाली आहे आणखी एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरीचा सामना करावा लागतोय. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते जगदीश शेट्टार यांनी बंडाचा झेंडा फडकवलेला आहे. कर्नाटक भाजपत राजीनामा सत्र सुरू झाल्यामुळे यंदाची निवडणूक मात्र भाजपसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कर्नाटक भाजपात राजकीय भूकंप. आजी माजी आमदारांचे राजीनामे. निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का. कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसू लागले आणि त्यामुळे निवडणुकीनंतर कर्नाटकमधली भाजपची अवस्था हिमाचल प्रदेशप्रमाणे तर होणार नाही ना, अशी शंका आता व्यक्त केली जाते. कर्नाटकमध्ये नेत्यांची नाराजी भाजपला भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते जगदीश शेट्टार यांना पक्षानं अद्याप उमेदवारी दिलेली नाही। मात्र शेट्टार यांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली आहे। भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्यानंतर शेट्टार हे लिंगायत समाजातील दुसरे मोठे नेते म्हणून ओळखले जातात। शेट्टार यांच्या नाराजीमुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे। एवढंच नव्हे तर कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण संगप्पा सावदी यांनी भाजप सोडून काँग्रेसचा हात धरलाय। कर्नाटक भाजपमधल्या नाराज नेत्यांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। अनेक नेत्यांनी बंड पुकारलाय। गेल्या 5 वर्षात भाजपबाबत कर्नाटकात नाराजी आहे। त्यांचा कमिशनचा मुद्दा असू दे, भ्रष्टाचाराचा मुद्दा असू दे, यामुळं भाजपबद्दलची काय नाराजी आहे ती वाढत गेली। शिवाय येडियुरप्पा यांना ज्या पद्धतीनं बाजूला काढण्यात आलं त्याचाही फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता आहे। केवळ भाजपमध्येच नाराजीचं चित्र आहे असं नाही, तर काँग्रेस आणि JDSलाही बंडखोरीचा सामना करावा लागतोय। भाजपमधल्या बंडखोरांनी काँग्रेस आणि JDSची वाट धरली आहे। भाजपमधल्या बंडखोरांना काँग्रेस आणि JDSनं तिकीट दिल्यास या दोन्ही पक्षातल्या इच्छुकांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते रघु आचार यांनी बंडाचं निशाण फडकावत JDSमध्ये प्रवेश केलाय, तर JDS नेते अब्दुल अजीज यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाची तयारी केली आहे। कर्नाटकमधल्या सगळ्याच राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलेलं असलं तरी सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जातेय। त्यामुळे कर्नाटकमध्ये सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।